नमस्कार, मी स्नेहल दळवी. आपण पाहतोय 12वी फिजिक्सचा पहिला चॅप्टर रोटेशनल डायनामिक्स. आणि आजच्या या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत की सपोज कुठली एखादी कार जर तुम्ही एखाद्या वळणावरून चालवत असाल तर मॅक्सिमम किती स्पीडने तुम्ही ती कार चालवू शकता. आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत बँकिंग ऑफ रोड्स. चला तर मग स्टार्ट करूया. तर सपोज ही माझी कार आहे आणि मी ह्या कर्व्ड रोड वरून म्हणजे सर्क्युलर ट्रॅक वरून सपोज ती कार ड्राईव्ह करते. ओके, तर मला काय फाइंड करायचंय की मी मॅक्सिमम किती स्पीडने ही कार चालवू शकतो, जास्तीत जास्त किती स्पीडने कार चालवू शकतो. तर आता ह्या कारवर कुठले फोर्सेस ऍक्ट होत आहेत. तर एक तर आहे ह्या कारचं वेट जे डाऊनवर्ड डायरेक्शनला ऍक्ट होतं. त्यानंतर आता जर सपोज तुम्ही कुठली एखादी गोष्ट म्हणजे एखादी वस्तू एखाद्या सरफेसवर ठेवली तर काय होतं, त्या वस्तूचं वेट डाऊनवर्ड ऍक्ट होतं आणि ह्या सरफेसवर तो एक फोर्स ऍक्ट होतोय. कोण ऍक्ट करतंय, कोण अप्लाय करतंय, ती वस्तू अप्लाय करते. ठीक आहे, तर इथे येतो न्यूटन्स थर्ड लॉ, टू एव्हरी ऍक्शन देअर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. जर व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये कुठलेही ऍक्सलरेशन नसेल तर काय होणार की ही वस्तू या सरफेसवर एक फोर्स ऍक्ट करते म्हणजे त्या वस्तूचं वेट. तर हा सरफेस पण त्या वस्तूवर एक फोर्स अप्लाय करेल. ठीक आहे, त्या फोर्सला आपण काय म्हणतो, नॉर्मल रिॲक्शन. ओके, तर इथे या कारवर हा सरफेस एक फोर्स अप्लाय करणार, त्याला आपण काय म्हणतो, नॉर्मल रिॲक्शन. आणि ती नेहमी सरफेसला परपेंडिक्युलर असते. ओके, त्यानंतर आणखी कुठला फोर्स इथे ऍक्ट होतोय का, तर नक्कीच ऍक्ट होणार. कारण काय की ही कार सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे आणि सर्क्युलर मोशन घडण्याकरिता एक फोर्स आवश्यक असतो. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, सेंट्रिपिटल फोर्स. त्या फोर्सची डायरेक्शन काय असते, अलॉंग द रेडियस अँड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. तर सपोज या वर्णाची काहीतरी रेडियस आहे, एवढी काहीतरी रेडियस असेल आणि हे त्याचं सेंटर आहे. तर हा सेंट्रिपिटल फोर्स कुठल्या डायरेक्शनला ऍक्ट होणार, अलॉंग द रेडियस अँड टुवर्ड्स द सेंटर. ओके, आता प्रश्न हा आहे की हा सेंट्रिपिटल फोर्स कशामुळे येतो. जसं जर सपोज आपण पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्याचं एक्झाम्पल घेतलं तर सेंट्रिपिटल फोर्स कुठून येतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर इथे सेंट्रिपिटल फोर्स कुठून येतो. ठीक आहे, तर यावर थोडा विचार करूया. तर आपण मागच्याच लेक्चरमध्ये पाहिलं होतं की कुठलीही बॉडी जर सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर त्या बॉडीची टेंडन्सी असते टू गो अवे फ्रॉम सेंटर. ओके, फॉर एक्झाम्पल तुम्ही मेरीगो राऊंड मध्ये बसलेला आहात, तर मेरीगो राऊंड असा फिरतोय, तुम्ही त्या घोड्यावर बसलेला आहात, तर तुम्हाला काय वाटतं, तुमच्यावर कुठला तरी फोर्स ऍक्ट होतो जो तुम्हाला सेंटर पासून दूर खेचतो. ठीक आहे, म्हणजे काय, अवे फ्रॉम सेंटर. तर त्या फोर्सला आपण काय म्हणतो, सेंट्रिफ्युगल फोर्स. आणि त्यामुळे काय होणार की जर इथे काही फ्रिक्शन नसेल तर ही कार या सेंटर पासून दूर स्किड होईल. ठीक आहे, आणि आपण पाहिलेलं आहे बऱ्याचदा असे ऍक्सिडेंट्स घडतात की सपोज एक अगदी गुळगुळीत रोड आहे, त्यावरून तुम्ही अगदी फास्ट टर्न घेतला तर काय होतं, कार स्किड होते. कुठे स्किड होते, अवे फ्रॉम सेंटर. ओके, तर ह्या स्किडिंग पासून, स्लिप होण्यापासून ह्या कारला कोण रोखतं, तर तो फोर्स आहे फ्रिक्शनल फोर्स. ठीक आहे, तर इथे सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करतं, फ्रिक्शनल फोर्स. त्याला आपण लिहूया एफएस, स्टॅटिक फ्रिक्शन. स्टॅटिक का, स्टॅटिक कुठलं फ्रिक्शन असतं, जर सपोज स्लायडिंग होत नसेल तर स्लायडिंग पासून वाचवणारं जे फ्रिक्शन आहे त्याला आपण काय म्हणतो, स्टॅटिक फ्रिक्शन. आणि जेव्हा स्लायडिंग होत आहे सपोज त्यावेळेला पण काहीतरी फ्रिक्शन ऍक्ट होतं, त्याला आपण काय म्हणतो, कायनेटिक फ्रिक्शन. हे सगळं आपण शिकलेलो आहोत 11th स्टँडर्ड मध्ये. ओके, तर इथे मी ह्या बॉडीवर ऍक्ट होणारे सगळे फोर्सेस जे आहेत ते डिनोट केलेले आहेत. तर आता मी लिहू शकतो, देअर इज नो ऍक्सेलरेशन इन वर्टिकल डायरेक्शन. ओके, वर्टिकल डायरेक्शन मध्ये काही ऍक्सेलरेशन नाहीये. म्हणजेच काय,
तर हे दोन्ही फोर्सेस एकमेकांना बॅलन्स करतात. Therefore, I can say N minus mg equals to 0. N अपवर्ड्स आहे त्याला मी पॉझिटिव्ह घेतलं, mg डाऊनवर्ड्स आहे त्याला निगेटिव्ह घेतलं, किंवा मी म्हणू शकतो N इज इक्वल टू व्हॉट, mg. ओके. आणि त्यानंतर फ्रिक्शनल फोर्स. कुठला फ्रिक्शनल फोर्स? स्टॅटिक. ओके. स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स प्रोव्हाइड्स the centripetal force. Okay. So FCP equals to Fs. Okay. Fs काय आहे? Fs is static frictional force. ठीक आहे. तर त्यानंतर आपल्याला काय फाइंड करायचंय? तर मॅक्सिमम स्पीड. ओके. आणि सेंट्रिपिटल फोर्स काय असतो? इट इज इक्वल टू व्हॉट, mv स्क्वेअर डिवाइडेड बाय r. तर जर आपल्याला स्पीड वाढवायचा असेल तर काय वाढवावं लागेल? सेंट्रिपिटल फोर्स. आणि सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करत आहे? फ्रिक्शन. म्हणजेच आपल्याला स्पीड वाढवायचं असेल तर फ्रिक्शन वाढवावं लागेल. ठीक आहे. तर या स्टॅटिक फ्रिक्शनची मॅक्सिमम व्हॅल्यू काय असते? तर मॅक्सिमम व्हॅल्यूला आपण म्हणूया Fs मॅक्स. इट इज इक्वल टू म्यूएस इंटू एन. म्यूएस काय आहे? कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. ठीक आहे. तर हा फॉर्म्युला आपण 11th स्टँडर्ड मध्ये पाहिलेला आहे. स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स ची मॅक्सिमम व्हॅल्यू काय असते? कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन मल्टिप्लाइड बाय नॉर्मल रिएक्शन. ठीक आहे. आणि नॉर्मल रिएक्शन काय आहे? इट इज इक्वल टू mg. ओके. तर हे आहे सपोज इक्वेशन 1. इक्वेशन 1 वरून मी लिहू शकतो इट इज इक्वल टू म्यूएस इंटू एम इंटू जी. ठीक आहे. म्हणून मी म्हणू शकतो फॉर मॅक्सिमम सेफ्टी स्पीड. ठीक आहे. जास्तीत जास्त किती स्पीडने आपण गाडी चालवू शकतो? तर जेव्हा स्पीड मॅक्सिमम असेल तेव्हा सेंट्रिपिटल फोर्स पण मॅक्सिमम असणार. इट इज इक्वल टू व्हॉट, सेंट्रिपिटल फोर्स, मॅक्सिमम सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू Fs मॅक्स. ठीक आहे. तर या मॅक्सिमम सेंट्रिपिटल फोर्सला मी लिहिणार mv स्क्वेअर अपॉन r आणि स्पीडला मी लिहिणार सफिक्स देणार मॅक्स, v मॅक्स. ओके. सो m v max square upon r equals to what? Fs max and it is mu s into m times g. तर आता इथे आपण मास कॅन्सल करू शकतो. m आणि m कॅन्सल होणार आणि r मी त्या साइडला नेणार. तर मला मिळतं v max square equals to what? mu s times r into g. आणि जर मी स्क्वेअर रूट घेतला दोन्ही साइडला तर इथे राहणार v max आणि दुसऱ्या साइडला काय राहील? स्क्वेअर रूट ऑफ म्यू एस इंटू आर इंटू जी. ठीक आहे. तर हा झाला मॅक्सिमम स्पीड विथ विच वी कॅन ड्राईव्ह अवर कार ऑन अ कवर्ड रोड. ठीक आहे. एवढ्या स्पीडने आपण चालवणार नाही, यापेक्षा कमी स्पीडने चालवू. कारण काय? एवढ्या स्पीडने जर चालवलं तर थोडासा जरी स्पीड इकडे तिकडे झाला तर आपली कार काय होऊ शकते? स्किड होऊ शकते. तर तुम्ही पाहिलं असेल की वळणांवर एक स्पीड लिमिट लिहिलेलं असतं. तर ते स्पीड लिमिट कुठून येतं? या फॉर्म्युलावरून येतं. ठीक आहे. पण आता पहा, हा सेफ्टी स्पीड जो आहे तो कशावर डिपेंड करतो? रेडियस ऑफ कर्वेचर. ठीक आहे. ह्या टर्नची जी रेडियस आहे आर, तिला आपण काय म्हणतो? आर इज रेडियस ऑफ कर्वेचर. ओके. कर्वेचर, कर्वची जी रेडियस आहे तिला म्हणतात रेडियस ऑफ कर्वेचर. त्यावर हा स्पीड डिपेंड करतो. जेवढी जास्त रेडियस, ठीक आहे, म्हणजे जेवढं ह्या टर्नचं सेंटर दूर तेवढं फास्ट आपण टर्न घेऊ शकतो. त्यानंतर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, तर हे तर कॉन्स्टंट असणार आहे. तर आता एकदा का तुम्ही रोड बनवला तर तुम्ही तो टर्न चेंज करू शकत नाही. म्हणजेच काय? तो कर्वेचर जो आहे तो चेंज करू शकत नाही. तर आर पण चेंज होणार नाही, जी पण चेंज होणार नाही. म्हणजेच हा स्पीड नेमका कशावर डिपेंड करतो? हा डिपेंड करतो कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनवर. ओके.
म्हणजेच काय, तर जर जास्त फ्रिक्शन असला, जर खळबळीत रोड असला तर आपण फास्ट टर्न घेऊ शकतो, पण जर गुळगुळीत रोड असला तर आपण तेवढा फास्ट टर्न घेऊ शकत नाही. ओके, तर हा कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन जो आहे, नेमकं फ्रिक्शन जे आहे ते रिलायबल आहे का, तर याचा आन्सर आहे नाही. काय होतं की जर सपोज रेनी सीझन मध्ये, पावसाळ्यामध्ये रोड ओला झाला असेल तर फ्रिक्शन कमी होतं आणि आपली गाडी स्किड होऊ शकते. ओके, त्यानंतर जर सपोज रस्त्यावर ऑइल वगैरे सांडलेलं असेल, पेट्रोल सांडलेलं असेल, तर काय होऊ शकतं, परत तो रस्ता गुळगुळीत होतो आणि कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन तेवढं राहत नाही, फ्रिक्शन तेवढं राहत नाही आणि परत आपली गाडी काय होऊ शकते, स्किड होऊ शकते. म्हणून काय करतात की ह्या फ्रिक्शनवर डिपेंड न राहता मॅक्सिमम सेफ्टी स्पीड फाइंड करण्यासाठी एक दुसरा मार्ग निवडतात. आणि जनरली जे डोंगर कड्यावरचे रस्ते आहेत, ठीक आहे, डोंगर दऱ्या ज्या असतात तिथले जे रस्ते असतात, तुम्ही पाहिलं असेल की बाहेरची साईड जी असते रस्त्यांची ती थोडीशी एलिव्हेटेड असते. ओके, आणि हे जेव्हा आपण करतो बाहेरची साईड थोडी एलिव्हेटेड असते आतल्या साईड पेक्षा, तर या फिनोमिनॉनला म्हणतात बँकिंग ऑफ रोड्स. तर बँकिंग ऑफ रोड्स काय असतं, तर रोडची बाहेरची साईड जी आहे ती आतमधल्या साईड पेक्षा थोडी एलिव्हेटेड असते. ठीक आहे, आणि ह्या एलिव्हेशनमुळे काय होतं की ह्या गाडीचे स्लिप होण्याचे चान्सेस कमी होतात. ठीक आहे, ते कसे कमी होतात ते आता आपण पाहूया. ओके, तर आता आपल्याला फाइंड करायचं आहे सेफ्टी स्पीड लिमिट ऑन अ कर्व्ड बँक रोड. ठीक आहे, तर इथे परत कुठले फोर्सेस ऍक्ट होत आहेत ह्या गाडीवर, एक तर आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो नेहमी डाऊनवर्ड्स डायरेक्शनला ऍक्ट होईल. ठीक आहे, टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ. सो वेट इज इक्वल टू व्हॉट, mg. ओके, त्यानंतर दुसरा फोर्स कुठला आहे, तर स्टॅटिक फ्रिक्शन, आणि ते कुठे ऍक्ट होतं, इट ऍक्ट्स अलॉंग दी सरफेस ऑफ रोड. ही गाडी स्पीड कुठे होणार, बाहेरच्या साईडला म्हणजे या साईडला, आणि स्टॅटिक फ्रिक्शन त्या स्किडिंग पासून अपोज करतोय, तर हे स्टॅटिक फ्रिक्शन ऍक्ट होणार अलॉंग दी सरफेस ऑफ रोड. ओके, सो दिस इज Fs. त्यानंतर नॉर्मल रिएक्शन. आता नॉर्मल रिएक्शनची डायरेक्शन काय असेल, इट ऍक्ट्स परपेंडिक्युलर टू द सरफेस ऑफ रोड. ठीक आहे, हा झाला N, नॉर्मल रिएक्शन. ओके, आता ह्या रोडचं सेंटर कुठेतरी असेल, ही कार अशी सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे, ह्या रोडचं सेंटर इथे कुठेतरी असेल सपोज, तर त्या डायरेक्शन मध्ये ऍक्ट होणारा फोर्स जो आहे तो प्रोव्हाइड करतो सेंट्रिपिटल फोर्स. ठीक आहे, तर आता ह्या डायरेक्शन मध्ये तसा फोर्स नाहीये, पण ह्या फ्रिक्शनल फोर्सचा आणि नॉर्मल रिएक्शनचा एक कंपोनेंट येईल. ओके, तर आता आपण काय करूया, फ्रिक्शनल फोर्स आणि नॉर्मल रिएक्शनला रिझॉल्व्ह करूया अलॉंग वर्टिकल अँड हॉरिझॉन्टल डायरेक्शन्स. सॉरी. ओके, तर आता हा अँगल थीटा आहे, तर हा अँगल काय असेल, हा अँगल पण थीटाच आहे. ठीक आहे, कारण काय, तर ह्या पॅरलल लाईन्स आहेत आणि ही म्हणू शकतो आपण इंटरसेप्ट. ओके, त्यानंतर हा अँगल थीटा आहे, एवढा अँगल 90 डिग्रीज आहे, तर हा अँगल काय असेल 90 मायनस थीटा, आणि हा अँगल आहे 90 मायनस थीटा, आणि हा अँगल आहे 90 डिग्रीज, तर परत हा अँगल काय असेल थीटा. ओके, तर आता आपण रिझॉल्युशन करूया. तर थ्रू द अँगल नॉर्मल रिएक्शनचा जो कंपोनेंट असेल तो असेल n cos थीटा, आणि अवे फ्रॉम अँगल कुठला कंपोनेंट असेल, n sin थीटा. ठीक आहे, n sin थीटा. ओके, ह्या डायरेक्शन मध्ये ऍक्ट होतो. आणि फ्रिक्शनल फोर्स ला आपण रिझॉल्व्ह करूया. तर हा कंपोनेंट आहे थ्रू द अँगल, हा असेल Fs cos थीटा, आणि इकडे एक कंपोनेंट येणार. ठीक आहे, तर अवे फ्रॉम अँगल कुठला अँगल, हा अँगल, या अँगल पासून दूर, तर हा असेल Fs इंटू साइन थीटा. ठीक आहे,
त्यानंतर आता आपण सगळे फोर्सेस इथे रिझॉल्व्ह केलेले आहेत, तर व्यवस्थित लक्ष द्या इथे. तर आता ही कार व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये मूव्ह होते का, नाही होत आहे. तर व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये मोशन पण नाहीये, ऍक्सलरेशन पण नाहीये, म्हणजेच टोटल व्हर्टिकल फोर्सेस जे आहेत ते एकमेकांना बॅलन्स करतात. ठीक आहे. सो सिन्स there is no acceleration in vertical direction, आपण काय म्हणू शकतो की टोटल अपवर्ड फोर्स इज इक्वल टू टोटल डाउनवर्ड फोर्स. ओके, सो n cos theta इज इक्वल टू fs sin theta प्लस mg. ठीक आहे. त्यानंतर मी fs sin theta दुसऱ्या साईडला नेणार, तर मला मिळतं n cos theta मायनस fs sin theta इज इक्वल टू mg. हे आहे सपोज माझं इक्वेशन नंबर 1. ठीक आहे. त्यानंतर हे जे हॉरिझॉन्टल कंपोनेंट्स आहेत fs cos theta आणि नॉर्मल रिएक्शनचा n sin theta, हे काय प्रोव्हाइड करतात, सेंट्रिपिटल फोर्स. कारण सेंट्रिपिटल फोर्सची डायरेक्शन काय असते, अलॉंग रेडियस अँड टुवर्ड्स सेंटर. ठीक आहे. तर मी म्हणू शकतो हॉरिझॉन्टल कंपोनेंट्स ऑफ n and fs, normal reaction and static frictional force, provide centripetal force. ठीक आहे. म्हणजेच काय, तर FCP इक्वल्स टू ते हॉरिझॉन्टल कंपोनेंट्स fs cos theta प्लस n sin theta. ठीक आहे. ओके. आणि FCP काय असतं, इट इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r. तर मी ऍक्च्युली काय करणार, कारण मी पहिलं इक्वेशन असं लिहिलं, कंपोनेंट्स लेफ्ट हँड साइडला लिहिले, तर इथे मी लिहिणार FCP. ठीक आहे. आणि त्यानंतर fs cos theta प्लस n sin theta इज इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स काय असतो, इट इज mv स्क्वेअर अपॉन r. हे झालं इक्वेशन नंबर 2. त्यानंतर मी काय करणार, तर इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 ने डिवाइड करणार. ठीक आहे. इक्वेशन 2 डिवाइडेड बाय इक्वेशन 1. ओके. तर मला लेफ्ट हँड साइडला काय मिळते, सो मला मिळते fs cos theta प्लस इथे आहे n sin theta डिवाइडेड बाय n cos theta माइनस fs sin theta. ठीक आहे. इट्स इक्वल टू राइट हँड साइडला काय आहे, mv स्क्वेअर अपॉन r आणि इथे आहे mg. सो इट इज mv स्क्वेअर डिवाइडेड बाय r. ठीक आहे. डिवाइडेड बाय mg, m इंटू g. तर आपण m आणि m कॅन्सल आउट करू शकतो. राइट हँड साइडला राहील v स्क्वेअर अपॉन rg आणि लेफ्ट हँड साइडला जो fs आहे त्याला मी काय लिहू शकतो, मी लिहू शकतो fs इज इक्वल टू μs टाइम्स n. ओके. हे केव्हा येणार, फॉर मॅक्सिमम स्पीड fs विल बी इक्वल टू fs मॅक्स. तर हे आपण सबस्टिट्यूट करू, इथे fs ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू, fs मॅक्स विच इज μs इंटू n, आणि v च्या जागी काय लिहिणार आपण, v मॅक्स. ठीक आहे. आपल्याला फाइंड करायचंय मॅक्सिमम सेफ्टी स्पीड. तर इथे काय येईल, fs ला मी रिप्लेस करणार μs इंटू n ने, μs इंटू n cos theta प्लस n sin theta, आणि डिनॉमिनेटर मध्ये माझ्याकडे आहे n cos theta मायनस μs इंटू n sin theta, आणि इट इज इक्वल टू v स्क्वेअर. पण जसं मी म्हटलं मॅक्सिमम स्पीड आपण फाइंड करतोय, तर v मॅक्स स्क्वेअर डिवाइडेड बाय rg. ठीक आहे. त्यानंतर आता काय होतंय, इथे n
आपण कॉमन घेऊन कॅन्सल करू शकतो, तर एन कॅन्सल आउट होणार. ओके, त्यानंतर माझ्याकडे राहते मी ही साइड लेफ्टला लिहीन. दिस इम्प्लाइज Vmax स्क्वेअर अपॉन RG इज इक्वल टू μs cos theta प्लस sin theta डिवाइडेड बाय cos theta मायनस μs sin theta. ठीक आहे, मी परत एक सिंप्लिफिकेशन करू शकतो. तर मी काय करणार, ह्या cos theta ला कॉमन घेणार, किंवा मी असं म्हणू शकतो न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला cos theta ने मी डिवाइड करणार. तर मला काय मिळतं, μs इंटू cos theta ला मी cos theta ने डिवाइड करणार, तर हे cos theta निघून जाईल इथून. ठीक आहे, cos theta बाय cos theta इज 1 प्लस sin theta अपॉन cos theta. ओके, डिवाइडेड बाय cos theta बाय cos theta इज 1 माइनस μs इंटू sin theta upon cos theta. So what is sin theta upon cos theta? It is tan theta. तर मी हा RG पण त्या साईडला नेणार आणि इथे लिहिणार μs प्लस tan theta डिवाइडेड बाय 1 मायनस μs tan theta. ठीक आहे, हे झालं Vmax स्क्वेअर इक्वल्स टू मी RG पण त्या साईडला नेणार. सो इट इज RG मल्टिप्लाइड बाय दिस थिंग. ओके, तर Vmax काय राहील, Vmax इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ RG मल्टिप्लाइड बाय दिस थिंग. हा झाला टोटल फॉर्म्युला. तर जेव्हा आपण बँकिंग करतो तर मॅक्सिमम सेफ्टी स्पीड लिमिट काय येणार, इट इज गिवन बाय दिस फॉर्म्युला. तर हा तर झाला फ्रिक्शन सहितचा फॉर्म्युला. पण आता आपण पाहूया अगदी फ्रिक्शन नसलं जरी, म्हणजे काय, तर अगदी गुळगुळीत रोड असला, कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन अगदी 0 असला तरी तिथे एक सेफ्टी स्पीड लिमिट असतं. आणि ते कशामुळे येतं, फक्त या एलिव्हेशनमुळे, फक्त बँकिंगमुळे. ठीक आहे, तर आपल्याला कळेल आता बँकिंग किती इम्पॉर्टंट आहे. ओके, सो फॉर फ्रिक्शनलेस रोड, फ्रिक्शनलेस रोड आहे μs इज इक्वल टू व्हॉट, 0. तर इथे 0 येणार, इथे 0 येणार, तर न्यूमरेटर मध्ये काय राहील, tan theta आणि डिनॉमिनेटर मध्ये राहील 1. ठीक आहे, तर Vmax विल बी इक्वल टू व्हॉट, स्क्वेअर रूट ऑफ RG tan theta. ओके, तर R कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, तर टर्नची रेडियस आहे कॉन्स्टंट, G कॉन्स्टंट आहे. म्हणजे हा सेफ्टी स्पीड लिमिट फक्त आणि फक्त कशावर डिपेंड करतो, थीटावर. ओके, जेवढा आपण हा थीटा वाढवत नेऊ तेवढा काय होणार, टॅन थीटाची व्हॅल्यू वाढत जाईल आणि तेवढाच आपला सेफ्टी स्पीड लिमिट वाढत जाईल. ठीक आहे, म्हणजे जेवढा थीटा जास्त, जेवढा एलिव्हेशन जास्त, तेवढं फास्ट आपण सेफली टर्न घेऊ शकतो. तर हे इम्पॉर्टन्स आहे बँकिंग ऑफ रोड्सचं. ओके, अगदी गुळगुळीत सरफेस असला तरी पण तिथे एक सेफ्टी स्पीड लिमिट आपल्याला मिळतं. त्या स्पीड लिमिटच्या अंडर जर आपण त्यापेक्षा कमी वेगाने गाडी चालवली तर आपल्याला काही होणार नाही. हे कशामुळे, फक्त या एलिव्हेशनमुळे, ज्याला आपण म्हणतो बँकिंग ऑफ रोड्स. ओके, तर या लेक्चरमध्ये एवढंच. या पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहूयात व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. थँक्स फॉर वॉचिंग.